वेलकम स्टुडंट. दिवाळीनंतर आपण आपलं ऑनलाईन अध्यापन हे चालू ठेवत आहोत. आजचा आपला हा पहिला दिवस ऑनलाईन अध्यापनाचा. आपलं कॉलेजच चालू होणार होतं, पण काही कारणास्तव ते पुढं स्थगिती आल्यामुळे काही दिवसांनी ते तुम्हाला नोटीसद्वारे कळवलं जाईल कधी चालू होईल ते. पण मी पहिल्याच लेक्चरला तुम्हाला सांगितलेलं होतं का आपण प्रत्येक मॅथ्स फर्स्ट आणि मॅथ्स सेकंडला सेपरेट नोटबुक करायची आहे. तर आपला आता मॅथ्स फर्स्ट चालू आहे, सेकंड चॅप्टर चालू आहे. आजही काही मुलांनी किंवा विद्यार्थ्यांनी नोटबुक करेल नसेल तर ती करून मागील लेक्चर बघून सगळा नोट्स त्यामध्ये राईट डाऊन करायचा आहे. आणि ज्या काही मुलांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नाही त्यांनी तो सबस्क्राईब करायचा आहे. तर आपण आज सेशन नंबर 4 बघणार आहोत. लास्ट लेक्चरला आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये कॉस आणि साईनची रेंज बघितली, बरोबर. तर काय होती रेंज तिची? मायनस साइन लाइज बिटवीन -1 to 1 अँड कॉस लाइज बिटवीन -1 to 1. बघा आपण असं लिहिलं होतं, कॉस थिटा लाइज बिटवीन -1 to 1 अँड साइन थिटा आल्सो लाइज बिटवीन -1 to 1. ही त्याची काय होती? रेंज होती. म्हणजे कॉस आणि साईनचे व्हॅल्यू ह्या ऑलवेज कुठे तुम्हाला सापडतील? -1 आणि 1 च्या मध्ये सापडतील. हे लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं. नेक्स्ट त्याचा पॉईंट बघू आपण. फॉर अ स्टँडर्ड युनिट सर्कल सच दॅट, एक स्टँडर्ड युनिट सर्कल आहे, तुम्हाला माहिती आहे स्टँडर्ड युनिट सर्कल मध्ये ऑलवेज रेडियस किती असते? 1 असते, बरोबर की नाही? ऑलवेज रेडियस किती असते? 1. तर आपण आज त्याचे काय घेतलेत? आपल्या रेंज बघायची, त्याच्यातली ट्रिग्नोमेट्रिकच्या व्हॅल्यू बघायच्या. तर कोऑर्डिनेट पॉइंट ए बी सी आणि डी, बरोबर आहे. ए काय आहे? ए चे कोऑर्डिनेट पॉइंट 1 with 0. कसा आला 1 with 0? तुम्हाला माहिती आहे कोऑर्डिनेट पॉइंट का असतो? एक्स विथ वाय, बरोबर आहे की नाही? एक्स विथ वाय. म्हणजे एक्स काय आहे इथे? 1. एक्स काय आहे? 1. आणि त्याच वेळेस वाय काय असेल? 0 असेल, कारण की तो एक्स ऍक्सिसला आहे तो पॉइंट, बरोबर. ए पॉइंट, ए कोऑर्डिनेट काय झाले? 1 with 0. सिमिलरली बी कोऑर्डिनेट काय झाला? एक्स विथ वाय. इथे एक्स काय आहे? 0. वाय काय आहे? 1. 0 with 1. नेक्स्ट सी मध्ये एक्स विथ वाय, एक्स काय आहे? -1 आणि वाय काय आहे? 0. सिमिलरली डी, एक्स काय आहे? 0 आहे. हे वाय ऍक्सिस असल्यामुळे इथे वाय किती आहे? -1. आणि हा 1 प्रत्येक ठिकाणी 1च का आहे? कारण युनिट सर्कल याची प्रत्येकाची रेडियस किती असणार आहे? 1च असणार आहे, कारण स्टँडर्ड युनिट सर्कल आहे. स्टँडर्ड युनिट सर्कल मध्ये ऑलवेज काय असते? रेडियस 1 असते. आपण ते शिकलो. ओके. यामध्ये आपण काय बघणार आहे? मेजर अँगल एक्स ओ पी. एक्स ओ पी किती आहे? थिटा म्हणतो आपण इथं. काय आहे? थिटा. थिटा म्हणजे पॉझिटिव्ह अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. अँड पीएम काय इथं कन्स्ट्रक्शन केलं? पीएम काय केला? परपेंडिक्युलर ड्रॉ केला. कुठे? एक्स ऍक्सिस वर, म्हणजे ओ एक्स ला तो पीएम काय केला? परपेंडिक्युलर ड्रॉ केला. फ्रॉम ट्रायंगल ओ एम पी, इथे एक ट्रायंगल आपल्याला मिळतोय ओ एम पी, तो आहे राईट अँगल ट्रायंगल. ओके. साइन कॉस्ट म्हणजे ट्रिग्नोमेट्रीसाठी तुम्ही जर व्हॅल्यू पाहत असाल तर तो ऑलवेज अँगल काय पाहिजे? राईट अँगल ट्रायंगल म्हणजेच 90 डिग्रीचा अँगल असला पाहिजे. ओके. तर परपेंडिक्युलर आहे, नो डाऊट तो 90 डिग्रीचाच असणार आहे. आता कॉस थिटा एक्स अपॉन 1, एक्स कसा आला? तुम्हाला माहिती आहे ही लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस, एक्स दिस पीएम पॅरलल टू वाय ऍक्सिस, दिस पीएम इज ए वाय. कॉस थिटा तुम्हाला काय माहिती आहे? ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. हायपोटेनियस किती आहे? 1. आणि ऍडजसंट साइड किती आहे? एक्स. मग कॉस थिटा मिळाला तुम्हाला एक्स अपॉन 1. आणि साइन थिटा अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साइड काय आहे थिटाची? वाय आहे. आणि त्याचा हायपोटेनियस काय आहे? 1. वाय अपॉन 1. म्हणजेच आपल्याला काय मिळतंय आता इथे? एक्स इज इक्वल टू कॉस थिटा, वाय इज इक्वल टू साइन थिटा, बरोबर आहे की नाही? याचप्रमाणे हे सगळे कोऑर्डिनेट पॉइंट कुठं मीट होत आहेत ते आपण लिहिणार आहे. हिअर therefore a in bracket 1 with 0, b in bracket 0 with 1, c in bracket -1 with 0 and d in bracket 0 with -1. ओके. हे कुठं जाते? मिड्स टू युनिट सर्कल. युनिट सर्कलला ते काय होत आहेत?
इंटरसेक्ट करतायत, मीट होत आहेत आणि त्याचे कोऑर्डिनेट पॉईंट येत आहेत. तर आपण नाव काय बघणार आहेत, साइन 0 आणि कॉस 0 च्या व्हॅल्यू आपण बघणार आहे. ओके, 0 नाव एक्स ओ ए किती होतो इथे परत त्या जागेवर होतो, म्हणजे 0 डिग्री असेल किंवा किती असणार तो 360. इन मेजर अँगल एक्स ओ ए इज इक्वल टू 0 डिग्री और 360 डिग्री. याची व्हॅल्यू आपल्याला बघायची आहे. कॉस आणि साइन आणि टॅनच्या काय येत आहे 0 डिग्री साठी आणि 360 साठी. तो चार्ट आहे की नाही आपला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा, तो कसा बिल्डअप होतो तर ते आपण बघणार आहे एकदम शॉर्टकट मेथडने. ते कसं होतंय आता तुम्ही त्या 10th ला व्हॅल्यू पाठ केलेल्या असतील, पण त्या कशा येतात ते आपण शिकणार आहोत. बघा, पहिला काय घेतला, मेजर अँगल एक्स ओ ए, तो 0 डिग्री आहे किंवा इथून अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन इथे कंप्लीट झाला. कंप्लीट अँगल तुम्हाला 360 आहे म्हणून मी त्याला काय म्हटलं होतं 0 डिग्री असेल किंवा 360 असेल. Therefore cos 0 डिग्री इज इक्वल टू cos 360 डिग्री इज इक्वल टू आणखी काय लिहिता येईल cos 2 पाय इज इक्वल टू एम आय राईट पाय 180, त्याला 2 ने मल्टिप्लाय म्हणजे काय झाला 360. x इज इक्वल टू 1. आता हे बघा याचे इंटरसेक्शन पॉइंट काय झाले हो, ए चे कोऑर्डिनेट पॉइंट काय तुमच्याकडं 1 विथ 0, त्याला कॉन्ग्रन्स काय म्हणतील आपल्याला x विथ y. बघा ए चे कोऑर्डिनेट पॉइंट काय आहे 1 विथ 0, कॉन्ग्रन्स x विथ y, म्हणजेच काय लिहिते आपल्याला x काय आहे 1 आहे आणि y काय आहे 0 आहे. इम्प्लाइज x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 0. आपण इथे बघितलं x म्हणजे काय cos थिटा आणि y म्हणजे काय sin थिटा. मग cos 0 म्हणजेच cos म्हणजे काय x, मग x ची व्हॅल्यू काय आली 1. ओके, सिमिलरली cos 0 काय असतो 1 किंवा cos 360 काय असतो 1. सिमिलरली sin थिटा किंवा sin 0 डिग्री इक्वल टू sin 360 डिग्री इज इक्वल टू sin 2 पाय, बरोबर आहे. सिमिलरली साइन म्हणजेच काय आहे y इज इक्वल टू साइन आहे, साइन थिटा आहे, मग y इज इक्वल टू काय येईल 0. बघा x विथ y, x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 1. x म्हणजेच cos थिटा आणि y म्हणजे sin थिटा. आपण काय शोधतोय cos 0 साठी शोधतोय, बरोबर आहे की नाही. cos 0 काय झाला 1 झाला किंवा cos 360 काय झाला 1 झाला. सिमिलरली sin 0 साठी किंवा sin 360 साठी किंवा sin 2 पाय साठी y इज इक्वल टू काय आहे 0 आहे. एकदम सिंपल. cos साइनच महत्वाचे आहे. cos साइन तुम्हाला माहित झाला तर बाकीचे तुम्हाला रिमेनिंग एकदम इझिली काढता येतील. बघा tan बघू आपण, tan 0 इज इक्वल टू सेम tan 360 इज इक्वल टू tan 2 पाय इज इक्वल टू tan म्हणजे काय आहे साइन अपॉन कॉस, साइन 0 अपॉन कॉस 0 इज इक्वल टू साइन 0 अपॉन कॉस 0. साइन 0 काय आला आपला 0, कॉस 0 काय आला 1, 0 अपॉन 1 मीन्स 0. मीन्स tan 0 काय आला 0 किंवा tan 360 काय आला 0 किंवा tan 2 पाय काय भेटतो आपल्याला 0 भेटतोय. त्याचप्रमाणे पुढचं एकदम सिंपल राहिलं सेक 0 डिग्री. सेक म्हणजे काय 1 अपॉन कॉस 0 डिग्री इज इक्वल टू 1 अपॉन कॉस काय आहे 1, म्हणजे 1 अपॉन 1 काय आला 1, मग सेक 0 काय आला 1 आला. त्याचप्रमाणे कोसेक कोणाचा इन्व्हर्स येतो 1 अपॉन कोसेक म्हणजे काय लिहिता येईल 1 अपॉन साइन 0 डिग्री. 1 अपॉन साइन म्हणजे काय असतो कोसेक, 1 अपॉन कॉस म्हणजे काय असतो सेक. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. साइन 0 1 अपॉन साइन 0 काय आहे 0 आहे, बरोबर. 1 अपॉन 0 इन्फिनिटी अनडिफाइंड. ओके, बघा सर्वच व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या कॉस साइन किंवा साइन कॉस टॅन सेक कोसेक. आता काय राहिला कॉट राहिला. ओके, कॉट 0 इज इक्वल टू कॉट
काय आहे हो, कॉस 0 डिग्री अपॉन साइन 0 डिग्री. ओके, याचा अपोजिट टॅन साइन अपॉन कॉस. तर कॉट काय आहे, कॉस अपॉन साइन. कॉस 0 किती आहे 1, साइन किती आहे 0. 1 अपॉन 0 इन्फिनिटी अनडिफाईन. ओके, बघा कशासाठी आलं हे, 0 डिग्री आणि 360 डिग्री साठी ट्रिग्नोमेट्रिकचे सर्व व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड आउट झाल्या. सिमिलरली हे ए कोऑर्डिनेट पॉइंट ए कोऑर्डिनेट साठी झालं. आता आपल्याला कसे काढायचं, बी कोऑर्डिनेट साठी काढायचं, सी कोऑर्डिनेट साठी काढायचं, डी कोऑर्डिनेट साठी काढायचं. तशाशा व्हॅल्यू काय होतील, थोड्या चेंजेस होतील. ओके, नाऊ ओके झालं हे. बघा नेक्स्ट मेजर अँगल काय घ्यायचं आता नेक्स्ट साठी, एक्स ओ बी. आता मेजर अँगल काय घेईल, एक्स ओ बी. याचे कोऑर्डिनेट पॉइंट काय येतील, बी विथ 0 विथ 1. एक्स इथे काय येईल 0 येईल आणि वाय इथे काय येईल 1. म्हणजे याच्या उलट होईल, इथे एक्स 1 होता पहिल्या याच्यात, वाय 0 होता. आता इथे एक्स 0 राहील आणि वाय 1 होईल. त्याचे व्हॅल्यू काय होतील, चेंज होतील. इन मेजर अँगल एक्स ओ बी, एक्स ओ बी. ओके, आता एक्स ओ बी, एक्स ओ बी हा राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे कितीसाठी बघतो आता आपण, फर्स्ट क्वाड्रंट 90 डिग्री असतो राईट अँगल. मग इथे किती येईल 90 डिग्री, काय येईल 90 डिग्री. आता इथे काय होईल, पॉइंट चेंज, बी 0 विथ 1, कॉन्ग्रस एक्स विथ वाय. आणि एक्स ची व्हॅल्यू पण काय होईल, चेंज होईल, एक्स आणि वाय ची. एक्स काय झाला, एक्स इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू 1. व्यवस्थित बघा, पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. आता आपण फर्स्टला काय चेक केलं, एक्स ओ ए हा 0 डिग्री असतो किंवा 360 डिग्री असतो. आता आपण अँगल काय घेतो, मेजर अँगल एक्स ओ बी. मेजर अँगल एक्स ओ बी हा काय झाला, राईट अँगल झाला, म्हणजे 90 डिग्री झाला. आपण कॉस साइनच्या व्हॅल्यू सगळ्या कशासाठी बघणार आहे, 90 डिग्री साठी बघणार आहोत. ओके, कोऑर्डिनेट पॉइंट काय आहे त्याचा, बी 0 विथ 1, कॉन्ग्रन्स टू एक्स विथ वाय. कॉन्ग्रन्सचा अर्थ इक्विव्हॅलन्स होतो, म्हणजे एक्स 0 आहे, वाय 1 आहे. ओके, एक्स इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू 1. आता त्यासाठी आपण व्हॅल्यू बघणार आहोत. इथे काय येईल आता, कॉस 90 डिग्री. का, कारण की थिटा काय आहे इथे आता 90 डिग्री आहे. हा थिटा काय झाला इथे 90 डिग्री झाला. कॉस 90, आणखी त्याला काय म्हणता येईल, कॉस पाय बाय 2. बरोबर आहे की नाही, कॉस पाय बाय 2. पाय किती असतो 180, त्याला आपण 2 म्हणजेच कॉस 90. कॉस पाय बाय 2 इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू काय आहे 0. म्हणजे कॉस 90 काय आहे 0. कॉस 0 का होता 1 होता, कॉस 90 काय आहे 0. बघा ते चार्ट मधले व्हॅल्यू ते व्हेरीफाय होते की नाही ते चेक करा. ओके, आता इथे काय येईल साइन 90. साइन 90 म्हणजेच काय येईल साइन पाय बाय 2 इज इक्वल टू वाय. वाय इज इक्वल टू काय आहे 1. बघा साइन 90 काय आहे चार्ट मध्ये, साइन 90 1 आहे. कॉस आणि साइन मिळाला म्हणजे सगळ्याच व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट झाल्या. ओके, बघा 1 बाय 1 मी पुन्हा एकदा तुम्हाला सोडून देतो आहे. tan 90 डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री साठी बघणार आहोत. tan 90 डिग्री म्हणजेच काय म्हणता येईल, tan पाय बाय 2 इज इक्वल टू काय आहे साइन 90 डिग्री अपॉन कॉस 90 डिग्री. साइन 90 डिग्री काय मिळाला आपल्याला 1 मिळाला, कॉस 90 डिग्री काय मिळाला 0. 1 अपॉन 0 इन्फिनिटी अनडिफाईन्ड. ओके, tan 90 ची व्हॅल्यू काय आहे इन्फिनिटी आहे. tan मिळाला लगेच कॉट काढून घेऊ. कॉट 90 डिग्री इज इक्वल टू त्यातही नव्हतं आणि मी लिहित नाही, हे कंटिन्यू तुम्हाला समजलेलं आहे. साइन साइन अपॉन कॉस आहे tan म्हणजे, तर कॉट काय असेल कॉस अपॉन साइन. कॉस 90 डिग्री अपॉन साइन 90 डिग्री इज इक्वल टू व्हॅल्यू काय आहे कॉस 90 हा 0 आहे आणि साइन 90 काय आहे 1. 0 अपॉन 1 0. ओके, कॉट काय मिळाला तुम्हाला 0 मिळाला. tan काय मिळाला इन्फिनिटी. कॉस 90 0, साइन 90 1. तर कोण दोनच व्हॅल्यू राहिल्या कुठल्या सेक.
सेक 90, सेक म्हणजे काय 1 अपॉन कॉस 90, कॉस 90 इज इक्वल टू 1 अपॉन कॉस 90 म्हणजे काय आहे 0 आहे, 1 अपॉन 0 इन्फिनिटी. आणि लास्ट वन कोसेक, कोसेक 90 1 अपॉन साइन, 1 अपॉन साइन, साइन म्हणजे काय 1, 1 अपॉन 1 1. कोसेक 90 काय आहे 1 आहे. बघा म्हणजे पुन्हा एकदा मी तुम्हाला व्हॅल्यू सांगतो. साइन 90 1 आला, कॉस 90 0 आला, टॅन 90 अनडिफाइन आला, कॉस 90 0 आला, सेक 90 इन्फिनिटी आला आणि कोसेक 90 1 आला. बरोबर. आता हे झालं 90 डिग्री साठी. सिमिलरली आता थिटा इथे काय होता 90, आता थिटा काय असणार आहे 180, नंतर काय असणार आहे 270 आणि 360 आपण काढलेलं आहे. बघा आता काय येईल इथे कुठला अँगल येईल एक्स ओ सी, मेजर अँगल काय येईल एक्स ओ सी. सिमिलरली यासारखं आहे. हे एवढे मी सॉल्व्ह करतो 180चं, 270चं तुम्ही सॉल्व्ह करणार आहात. ओके. आता नाऊ मेजर अँगल एक्स ओ सी बघा एक्स ओ सी इज इक्वल टू एक्स ओ सी किती झाला 180 डिग्री. ओके. एक्स ओ सी इज इक्वल टू 180 डिग्री और काय म्हणता येईल पाय. यासाठी आता आपल्याला ट्रिग्नोमेट्रीच्या व्हॅल्यू चेक करायच्या आहे. मेजर अँगल एक्स ओ सी 180 असेल तिथं कोऑर्डिनेट पॉईंट काय आहे तिथे सी -1 विथ 0 कॉन्ग्रुएंट टू काय आहे एक्स विथ वाय मीन्स एक्स इथे काय आहे आता बघा -1 आहे, वाय इज इक्वल टू काय झाला 0. सिमिलरली कॉस किती आहे 180 किंवा कॉस पाय इज इक्वल टू कॉस म्हणजे काय आहे एक्स इज इक्वल टू -1. ओके. कॉस 180 काय आला -1. सिमिलरली साइन 180 डिग्री किंवा साइन पाय इज इक्वल टू वाय इज इक्वल टू 0. साइन पाय किंवा साइन 180 किती आला 0 आला. साइन आणि कॉस मिळाला लगेच टॅन, टॅन काय आहे टॅन 180 इज इक्वल टू टॅन पाय इज इक्वल टू काय आहे साइन 180 डिग्री अपॉन कॉस 180 डिग्री इज इक्वल टू साइनची आणि कॉसची व्हॅल्यू पुटअप करा. साइन 180 काय मिळाला आहे 0, हा काय आहे -1, 0 अपॉन एनी व्हॅल्यू ऑलवेज 0. साइन पाय किंवा साइन 180 ची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला 0 मिळाली. टॅन निघाला लगेच कॉट काढून घ्या. कॉट 180 डिग्री इज इक्वल टू कॉस 180 अपॉन साइन 180 डिग्री इज इक्वल टू कॉस 180 काय आहे -1 अपॉन साइन 180 काय आहे 0, -1 अपॉन 0 एनी व्हॅल्यू अपॉन 0 ऑलवेज इन्फिनिटी. ओके. कॉट मिळाला. सेक, सेक 180 इज इक्वल टू 1 अपॉन कॉस 180 1 ॲज इट इज. कॉस 180 ची व्हॅल्यू काय आहे -1, 1 अपॉन -1 मायनस व्हॅल्यू कॉमन 1 अपॉन 1 1 म्हणजे काय मिळाला -1. बघा सेक 180 काय मिळालं तुम्हाला -1 किंवा सेक पाय काय मिळाला -1. लास्ट वन राहिली कोसेक 180 डिग्री इज इक्वल टू 1 अपॉन काय असतो साइन 180. सेक म्हणजे 1 अपॉन साइन. आता आपण कोसेक 180 बघत आहे म्हणजेच काय 1 अपॉन साइन 180 1 ॲज इट इज. साइन 180 काय मिळाला आपल्याला 0, 1 अपॉन 0 इज इक्वल टू इन्फिनिटी. कोसेक 180 काय मिळाला इन्फिनिटी किंवा कोसेक पाय काय मिळाला इन्फिनिटी. बघा साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक 6च्या 6 व्हॅल्यू आपण 6च्या 6 व्हॅल्यूज आपण इथे 180च्या बघितलेला आहे. ओके. लास्ट कोण राहिला 270. काय येईल तो अँगल मेजर अँगल एक्स ओ डी किती येईल 270. एक्स ओ डी 270 हे तुम्ही ट्राय करायचं आहे. एकदम सिंपल आहे. इथे काय येईल एक्स ओ डी इज इक्वल टू 270 और काय येईल तो
3π/2. ओके, बरोबर की नाही? 3π/2 येईल ना. 3π/2 बघा, 3 मल्टिप्लाय 180/2, 2 ने डिवाइड केलं, 2 9 18 0, 3 मल्टिप्लाय 90, 270 डिग्री. 270 डिग्री म्हणजे तुम्ही काय घेऊ शकता, 3π/2. ओके, सिमिलरली करायचं की ते काय येईल, डी चे कोऑर्डिनेट पण काय येईल, 0 विथ -1 म्हणजे एक्स काय असेल, 0 असेल आणि वाय किती असेल, -1. त्यावरून कॉस आणि साइन मिळेल, त्यानंतर टॅन मिळेल, कॉट मिळेल, सेक मिळेल आणि कोसेक मिळेल. हे तुम्ही ट्राय करायचं आहे. ओके, तुम्ही 10th स्टँडर्डला हे सगळ्या व्हॅल्यू पाठ करायला मला माहिती आहे, तो चार्टच पाठ केला, पण तो कशा व्हॅल्यू येत आहेत ते आपण आता एकदम डिटेलमध्ये शिकलेलो आहोत. ओके, हे तुम्हाला कधीही लाईफ टाइम साठी काम येणार आहे. बघा, आजपासून आपण जेवण नंतरचे आपले पहिले लेक्चर आहे, यानंतर आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याने कॉमेंटमध्ये आपला नाव आणि रोल नंबर लिहायचा आहे, कारण सर्वांना आपल्याला रोल नंबर मिळालेले आहे, बरोबर आहे की नाही? कॉमेंटमध्ये प्रत्येकाने ही आपली अटेंडन्स म्हणून आपण सर्वांनी आपल्या कॉमेंट, बघा तुम्ही युट्यूब चॅनलला असाल तिथं व्हिडिओ बघताना तिथं कॉमेंट असतं, कॉमेंटमध्ये तुमचं नाव आणि रोल नंबर जरूर टाकायचा आहे. ही तुमची काय आहे, अटेंडन्स आहे. ही अटेंडन्स आम्ही आता इथून पुढे काय करणार आहेत, कॅरी करणार आहोत. ओके, ज्या मुलांनी अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायचा आहे आपला चॅनल. ओके.